नमस्कार. मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचं साधन नाही आहे, ती आहे आपली ओळख, आपला अभिमान. संतांच्या ओव्या, कवींच्या रचना, शूरवीरांची गाथा, पोवाडे आणि मातीचा गंध घेऊन उगवलेली ही आपली माय मराठी. शब्दागणिक नादमधुरता, अर्थपूर्णता आणि संस्कृतीचा सुगंध तिच्या प्रत्येक अक्षरामध्ये दडलेला आहे. मराठी ही केवळ बोलली जात नाही, तर ती अनुभवली जाते हृदयात, जीवनात आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूमध्ये. या भाषेनं आपल्याला इतिहास दिला, परंपरा दिली आणि आजवर नव्या कल्पनांना, नव्या क्षितिजांपर्यंत पोहोचवलं. याच मराठीची बोलू कौतुके असो किंवा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असो, मराठी हा आपला अभिमान आहे. याच मराठीच्या विषयी आज चर्चा करायची आहे. त्यासाठी आपल्यासोबत आहे वसुमती करंदीकर. कोण आहेत वसुमती करंदीकर? वेदांत विषयामध्ये MA संस्कृत झालेला आहे. स्त्रीवादी साहित्यामध्ये MA मराठी झालेलं आहे. महानुभाव तत्वज्ञान आणि शुद्धाद्वैत वेदांत यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर PhD सध्या सुरू आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरती 14 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. यातला एक शोधनिबंध जो आहे त्या निबंधाचं हार्वर्ड विद्यापीठ अमेरिका इथे 2023 रोजी सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. बुद्धिबळाचं मुंबई विद्यापीठाचं सुवर्णपदक, मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवात कथालेखनात विद्यापीठ स्तरावरचं रौप्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे. आविष्कार या आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेत मराठी शुद्धलेखन सॉफ्टवेअरची निर्मिती याला विद्यापीठ स्तरावरचं पारितोषिक देखील त्यांना मिळालेलं आहे. मुंबई तरुण भारत, लोकसत्ता, भारतीय तत्वज्ञान कोश, आरती मासिक तसेच विवेक साप्ताहिकमध्ये लेखन ज्यांनी केलेलं आहे अशा वसुमती करंदीकर आत्ता आपल्यासोबत आहेत. वसुमती, मराठी मूडमध्ये तुझं स्वागत. आपल्या यूट्यूब चॅनलची टॅगलाईनच अशी आहे की मूड फ्रेश करणारं मराठी चॅनल. आणि आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांचाच मूड फ्रेश होणार आहे, कारण विषय सुद्धा तसाच आहे. विषय आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मला वाटतं 5 ऑक्टोबरला ही सगळी प्रोसिजर झाली. आज 5 डिसेंबरच्या आसपास आता आपण आहोत. 2 महिने झालेले आहेत. काय वातावरण आहे एकूण? अर्थातच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही समस्त मराठी लोकांसाठी, म्हणजे जगामध्ये जेवढे मराठी लोक आहेत ह्या सगळ्यांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ह्याची एक गोष्ट मला जी पटकन जाणवली ते म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने ना ह्याचे स्टेटस ठेवले. ते त्याला जे पटकन करणं शक्य होतं ना ते त्याने केलं, की त्याचे व्हॉट्सॲप स्टेटस असू देत, फेसबुक स्टेटस असू देत, सगळीकडे त्याने अभिमानाने मराठी भाषेला दर्जा मिळाला ही पोस्ट केली. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भैया चलो ना असं जे आपण रिक्षावाल्याला म्हणायचो, वापर करायचो, तर तिथे आपण जाल का किंवा आम्हाला तिथे जायचं आहे, न्याल का, असे मराठी शब्द येऊ लागले. कॅन्टीनवाल्याशी बोलताना, म्हणजे मी विद्यापीठात राहते, तर कॅन्टीनवाल्याशी बोलताना मराठीचा वापर होऊ लागला. किंवा जिथे कळतंय की हे मराठी लोक आहेत तर तिथे मराठीमधून संवाद होऊ लागले. हॉस्टेल्समध्ये असेल किंवा मराठी भाषेचा वापर जास्त होऊ लागला. म्हणजे एकदम 0तून 100% नसेल, पण 0तून एक 15-20% मराठी भाषेचा वापर जास्त झालेला मला दिसू लागलाय. आणि प्रत्येक जण आता आनंदाने म्हणतोय किंवा अरे हा माझी मराठी भाषा आहे, मी मराठी आहे किंवा मी मराठी बोलतो, मला मराठी कळते, असं ते बोलण्यातून वागण्यातून त्यांच्या दिसू लागलं आहे. किंवा मराठी विद्यापीठाची आता तयारी होऊ लागलेली आहे, त्याचंही उदात्तीकरण असेल, उदात्तीकरण होऊ लागलेलं प्रोत्साहन पर आपल्याला दिसतं. तर त्यामुळे एकूणच हा सगळा माहोल मराठीमय झालेला दिसतोय. नाही, माहोल मराठीमय झालेला आहे, आपण मराठी भाषा बोलतोय. पण मला एक प्रश्न असा पडलाय की सुरुवातीच्या काळापासून, म्हणजे
ज्ञानेश्वरांच्या संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील, मध्ये लीळाचरित्र नावाचा ग्रंथ, त्यानंतर जे काही संत होऊन गेले, संत परंपरा होऊन गेली, प्रत्येकाच्या काळामध्ये एक मराठी होती, एक स्पेसिफिक मराठी होती, विशिष्ट मराठी होती. आज आपण बोलतोय ती मराठीच आहे का? कारण ती मराठी आणि आत्ताची मराठी याच्यामध्ये काय फरक आहे, आणि आपण बोलतो आहोत ती मराठीच आहे का? हो, मराठी भाषा म्हणजे तिचा इतिहासच मुळात 2000 ते 2500 वर्षांपूर्वीचा आहे. बरोबर. प्रत्येक भाषा ही प्रवाही असते. जशी तिची संस्कृती बदलत जाईल, समाज बदलत जाईल, तसं त्या मराठी भाषेवरती परिणाम होत असतो. त्यामुळे अर्थातच मराठी भाषा ही बदलत गेली काळानुसार. म्हणजे आता हिंदी भाषा सुद्धा काळानुसार बदललेली दिसतेच, इंग्रजी भाषा सुद्धा काळानुसार बदलत गेलेली आहे, तशी मराठी भाषा बदलत गेली. आणि आपण बोलतो ती मराठीच आहे कारण संत ज्ञानेश्वरांचा काळ असू देत, लीळाचरित्राचा काळ असू देत, शिवाजी महाराजांचा काळ असू देत, याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% हे संस्कृत शब्द होते. आत्ताच्याही मराठीमध्ये ते शब्द आहेत. आणि प्रत्येक भाषेचा ना एक पायाभूत, भाषेचा एक पायाभूत अंग असतं प्रत्येक भाषेचं, किंवा प्रत्येक भाषेचा एक, ज्याला इंग्लिशमध्ये बेस असं म्हणतात, तर तो बेस हाच मुळात मराठी भाषेचा एक ठराविक आहे. मग ते तुम्ही शिवाजी महाराजांचा राजव्यवहार कोश बघू शकता, ज्ञानेश्वरी, संत ज्ञानेश्वरांची बघू शकता, किंवा लीळाचरित्र ग्रंथ बघा, किंवा मराठी भाषेचा जो पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा म्हटला जातो तो बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला जी मराठी आत्ता आपण बोलतो आहोत ना, त्याचा जो मेन बेस जो मी म्हणते पाया म्हणू शकतो, तर तो त्याच्यातही आहे. तर त्यामुळे आपण बोलतो ही मराठी आहे. अर्थातच काळानुसार बदलत गेलेली मराठी आहे, प्रवाही मराठी आहे. जी मध्यंतरी स्थित्यंतर घडली, बरीच आपल्यावरती आक्रमणं झाली, मुघलांची असतील, ब्रिटिशांची असतील, ह्या सगळ्या स्थित्यंतरांमधून मराठी भाषा घडत गेली. ती आत्ताची आक्रमणं झाली ती महानुभाव पंथाच्या काळात झालेली नव्हती, त्यामुळे त्या काळची मराठी वेगळी आहे. ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये ती नव्हती, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ती झाली. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी फारसी आणि अरबी ह्या भाषांचा प्रभाव मराठीवरती झालेला दिसू लागला. म्हणून त्यांनी राजव्यवहार कोश तयार केला ना, की आपली मराठी टिकली पाहिजे. मग ब्रिटिशांची आक्रमणं जर आपण बघितली तर सावरकरांनी मराठीसाठी नवीन शब्द तयार केले, जसे विटी दांडू असे, महापौर हा शब्द असेल. हे सावरकरांनी फारसी भाषेतले काही शब्द किंवा इतर भाषेतले काही शब्द अडॉप्ट करून ते आपण ते घेऊ लागलो. म्हणजे आता अर्थातच प्रत्येक भाषा ती आत्मसात करत असतात नवीन शब्द, पण हे आत्मसात करणं कमी करून आपल्याच भाषेत नवीन शब्द निर्मिती करणं हे सावरकरांनी केलं. आणि त्यातूनच प्रत्येक काळामध्ये असे काही काही बदल होत गेले आणि त्यातून मराठी भाषा प्रवाही होत राहिली. त्यामुळे आपण बोलतो ही मराठीच आहे, पण फक्त त्याच्यावरती काही बदल झालेले काळानुसार आपल्याला दिसतात. आपण एक व्हिडिओ सुद्धा केला होता, मराठी भाषा किती जुनी, आणि त्याच्यामध्ये मराठीची श्रीमंती आपण सांगितली होती. अच्छा. ऍक्च्युली आपल्यालाच आपली श्रीमंती माहीत नसते, त्यावेळेला ती आपल्याला सगळ्यांसमोर मांडावी लागते. आणि त्या व्हिडिओला खूप लोकांनी पसंती दिली. म्हणजे आपल्या सगळ्यांची अशीच इच्छा आहे की आपला जो इतिहास आहे, आपली जी श्रीमंती आहे ती आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि ती पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचाच हा एक दुसरा भाग म्हणूया आपण. मला एक प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही मराठी भाषा जुनी हे सांगताना किती जुनी म्हणालात? आम्ही साधारणपणे 1,500 ते 2,000 वर्ष असं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं. जसा जो आम्ही रिसर्च केला होता त्यामध्ये आम्हाला 1,500 ते 2,000 पर्यंत आम्ही तो आमच्या निदर्शनास आला. त्याच्यात काय ऍडिशनल? मी ऍडिशनल म्हणूनच सांगू शकते की तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या संगमावरती एक शिलालेख आढळलाय की ज्याच्यामध्ये तामिळ कामगार तिथे काम करत होते असा संदर्भ आहे. मुळात मराठी भाषा हिचं कुळ जर बघितलंस तर ते इंडो युरोपियन आहे. या कुळातून मराठी भाषेचा आधी जन्म झालाय. आणि आपला कालिदासाची रीती ही वैदर्भी आहे. म्हणजे कालिदासाने स्वतः साहित्य, कालिदासाचं तो इसवी सन 5व्या शतकापूर्वीचा हा लेखक आहे, कवी आहे,
त्याने वैदर्भी रीती, विदर्भातली रीती त्याने वापरली. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट म्हणजे आपलाच कवी गुणाढ्य हा जम्मू काश्मीरमध्ये होता राजदरबारात. त्याने बृहत कथा लिहिली पैशाची. 2000 वर्षापूर्वीचा. 2000 वर्षांपूर्वी. तामिळनाडूचा शिलालेख 2500 वर्षांपूर्वीचा. ही गुणाढ्याची 2000 वर्षांपूर्वीची. त्याचं भाषांतर म्हणजे आता कथा सरित सागर जो भावे यांनी लिहिला, भावे यांनी कथा सरित सागर 5 खंडांमध्ये लिहिलं. आणि गुणाढ्याने जे बृहत कथा लिहिली आहे ना, ती रामायण आणि महाभारतानंतरचं महाकाव्य समजली जाते. आणि त्याच्यामध्ये पैशाची भाषा जी वापरली तर ही आपल्या मराठीसाठीची आहे. म्हणजे मराठीचं ओरिजिन जे आपण म्हणू, मूळ मराठी कुठून सुरू झाली तर त्या पैशाची भाषेत आहे. त्यामुळे गुणाढ्याला हे क्रेडिट दिलं पाहिजे. पैशाची भाषा म्हणजे एक्झॅक्ट पैशाची भाषा ही पैशांची नाहीये, तर ही पिशाच्च, भूतप्रेत यांना असं म्हणजे कोड लँग्वेज अशी आहे. आणि कारण गुणाढ्यावरती काही बंधनं होती की त्याने साहित्य निर्मिती करू नये किंवा त्याचं साहित्य कोणी वाचू नये, म्हणून तो जंगलात गेलेला. आणि जंगलात जाऊन त्याने ही कथा लिहिलेली आहे, बृहत कथा. आणि त्यातून त्याने मग पैशाची भाषा लिहिली की लोकांना कळू नये. मग तिथे पशु पक्षी, चिमण्या बिमण्या हे ती लोक म्हणजे हे प्राणी त्याची ती कथा ऐकायचे. किती समृद्ध आहे. म्हणजे हे आपण ऐकतच राहावं असं आपल्याला वाटतं, कारण खूप विविधता आहे, खूप व्हेरिएशन आहे. म्हणजे आम्ही जो रिसर्च केला होता की साधारणपणे 1.5 ते 2 त्यापेक्षा सुद्धा जुनी आहे मराठी भाषा. तामिळनाडूतल्या शिलालेखामुळे ती 2500 वर्षांपूर्वीची. पण मग याच्यात एक थोडासा कॉन्ट्रोवर्शियल पण म्हणूया, तमिळपेक्षा पण जुनी आहे का मराठी भाषा? नाही. म्हणजे आता ह्याचे पुरावे नाहीयेत. आजकाल ना सगळ्याला पुरावे लागतात, एव्हिडन्स तुम्ही दिले पाहिजे. तर तसे आपण आता देऊ शकत नाही होत. तर त्यामुळे हे सांगता नाही येणार ती तामिळपेक्षा जुनी आहे. आणि संस्कृत आणि मराठी याच्यामध्ये मराठी तर संस्कृतची मुलगी म्हणतात ना. आपल्याकडे 80% शब्द संस्कृत आहेत. म्हणजे मूळ संस्कृत आणि मग त्यातून म्हणजे एकतर भाषा कुळांमध्ये काय होतं की भाषा कुळात ती जसं आपलं कुळ असतं आणि मग त्यातून पुढे पुढे वेगवेगळी लोक तयार होतात, तसं आहे. इंडो युरोपियन मधूनच संस्कृतही निर्माण झाली, त्यातून मराठी झाली आहे. तर त्यामुळे अर्थातच मराठी भाषा आणि संस्कृत हे जवळपास आहे. आता तू जर म्हणशील आत्ताच गणेशोत्सव जो 3-4 महिन्यांपूर्वी झाला, आपण सगळे गणपती बाप्पा मोरया असं म्हणतो. आता हा बाप्पा हा जो शब्द आहे ना, हा नागपूरमध्ये अरे बापरे बाप्पा हे काय झालं या अर्थी वापरतात. आपण गणपती बाप्पा म्हणतो. बाप्पा म्हणजे वडील, आणि हा उडिया शब्द आहे जो आपण घेतला. गुजरातीमध्येही वडील या अर्थी वापरला जातो. आपण देवाला वडील ही भावना समजतो, तर त्यामुळे आपण गणपती बाप्पा असं म्हणतो. पण हा बाप्पा हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो ना. अरे बापरे या अर्थी आपण बापरे म्हणतो, ते बाप्पा म्हणतात. म्हणजे हाही फरक तू बघू शकतोस. थोडी थोडी सिमिलॅरिटी आहेच. म्हणजे हो अतिक्रमण किंवा आपण काय म्हणायचं त्याला, ॲडॉप्टेशन आपण केलेलं आहे एकमेकांच्या भाषेचं. प्रत्येक भाषेतून. तू जर पुष्पा जर ऐकलंस ना, पुष्पा कन्नड मधला पुष्पा ते गाणं त्यातलं, तर तुला त्यातले बरेच शब्द कळतील. कारण एकतर काय आहे की ते गाणं कन्नडमध्ये, कन्नड भाषा ही सुद्धा संस्कृत मधून आलेली आहे. संस्कृत भाषा आणि मराठी भाषा हेही सिमिलर आहेत. तर त्यातले बरेच शब्द मराठी भाषिकांनाही कळतात. किंवा तू कन्नड सीमा भागात गेलास ना, त्यांची कन्नड तुला कळेल. मराठी मिश्रित आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे बऱ्याच भाषांमध्ये इकडचे तिकडचे शब्द एकमेकांना दिलेले असतात. म्हणजे 7व्या-8व्या शतकापासून जी आपण मराठी भाषा बोलायला सुरुवात केली, तेव्हाच्या काळापासून ते आता आपण 2024 मध्ये आहोत, या पुढच्या काळातही मराठी बदलत जाईल. अर्थातच प्रत्येक भाषा ही बदलतच असते, कायम प्रवाहानुसार ती बदलत असते. यासाठी मी संस्कृत भाषेचे एक उदाहरण देते तुम्हाला, की संस्कृत भाषेला काही लोक ही मृत भाषा आहे असं म्हणतात. आता हे तुम्ही पॉझिटिव्हली कसं घ्याल, सकारात्मकतेने, की मृत कधी होतो, जेव्हा ती परिपूर्ण होते तेव्हा मृत होते. मग संस्कृत भाषा परिपूर्ण आहेच,
पण ती बदलते आता का, तर काळानुसार इंग्लिश किंवा अन्य भाषेतले शब्द तिला घ्यावे लागतात. म्हणून संस्कृत भाषा जर पुढे न्यायची असेल तर तुम्हाला काळानुसार ते शब्द घ्यावे लागतात. मग तसंच मराठीचं आहे. मग मराठी हिंदी, मराठी इंग्लिश असे शब्द आपण त्याच्यामध्ये वापरतो आणि मराठी भाषेला प्रवाही ठेवतो. अगदी बरोबर. आता मराठी भाषा प्रवाहित होते असं आपण म्हणतो, म्हणजे 7व्या-8व्या शतकापासून ते आत्ताच्या काळापर्यंत, आणि इथून पुढे ही भाषा प्रवाहित होत राहणार आहे. आता 2024 आहे. आपण असं बघतोय की मागच्या काही वर्षापासून म्हणजे जे इतर राज्य आहेत, स्पेशली दाक्षिणात्य राज्य, त्यांच्या ज्या काही भाषा आहेत त्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळत गेला. आपल्या मराठीला त्या मानाने कदाचित खूप उशिरा मिळालाय असं वाटतं का? आणि त्याची एकूण काय, म्हणजे कशी टप्पे होते, काय प्रोसेस होते त्याची? एकतर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याआधी अभिजात भाषेचा दर्जा ही 2004 मध्ये आलेली संकल्पना आहे. म्हणजे 2004 मध्ये केंद्र सरकारने असा आदेश सांस्कृतिक मंत्रालयानं दिला की तुम्ही सांस्कृतिक मंत्रालयाने ठरवायचं आहे की अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला द्यायचा. मग यातून आधी 2004 पासून अभिजात भाषेचा दर्जा मिळू लागला. त्याच्यामध्ये तामिळ भाषेला 2004 मध्ये दर्जा मिळाला. त्याच्यानंतर संस्कृत भाषेला, म्हणजे जी खरंच सगळ्यांना माहिती आहे की ही प्राचीन भाषा आहे, तिला 2005 मध्ये मिळाला. म्हणजे तामिळला आधी आणि मग संस्कृतला. त्याच्यानंतर कन्नड भाषेला मिळालेला आहे. त्यामुळे या सगळ्यांना मिळाल्यानंतर आता आपल्या मराठीला 2024 मध्ये मराठी, पाली, प्राकृत या भाषांना दर्जा मिळाला. यामध्ये 2012 मध्ये आधी आपण रंगनाथ पाठारे यांनी अहवाल तयार केला की मराठी भाषा ही अभिजात कशी आहे, हिला दर्जा का मिळायला पाहिजे, ह्याचा अहवालच आपण 2012 मध्ये तयार केलेला आहे. आणि तो एक 476 पानांचा साधारण तो अहवाल आहे. आणि त्याच्यामध्ये अभिजात भाषा मिळण्यासाठी काही अटी असतात, त्याचे आपण पुरावे दिले. आणि हे पुरावे गोळा केल्यानंतर आपण अहवाल सादर केला. 2017 मध्ये मंत्रिमंडळाने बैठक बोलावली की मराठी भाषा अभिजात आहे का. 2012 मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आधी ह्याची सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये आधी बैठका सुरू झाल्या, आपण पाठपुरावा करायला सुरुवात केली. पण कुठेतरी राजकीय स्थित्यंतर होत असतात. पाठपुरावे, आपल्याकडे आधी पुरावे कुठे होते, कसे होते, ह्याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्यातून जो संघर्ष होता, आपण अहवाल दिले. पण असं वाटतं का 2012ला, आता तू सांगितलंस की 2012 पासून आपण ते पुरावे आणि मग त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केली, पण त्याच्या आधी काही भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळालेला होता, जसं की तमिळ आता आपण बोललो, संस्कृत बोललो. मग 2004ला जर आपण ही जी 2012ची सुरुवात आहे ती 4ला केली असती तर काही फरक पडला असता का? कदाचित नक्कीच पडला असता. म्हणजे अर्थातच ह्याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालय हे जो राजकारणाचा एक भाग असतो ते महत्वाचं काम करत असतं. त्यामुळे परिणाम हे होत असतात. राजकीय उदासीनता आणि राजकारण ह्याचा परिणाम ह्याच्यावरती होत असतो. कदाचित लवकर झालं असतं, कदाचित. म्हणजे आता त्या चर्चांना खरं आता काहीच अर्थ नाही, म्हणजे आता बाईला मिशा असता तर तसं म्हणण्यासारखं आहे. बरोबर. आता आपण जे बोलत होतो की त्याच्यामध्ये 2004 साली 2004 नंतर तमिळ आणि संस्कृत, आधी तमिळला मिळाला आणि मग संस्कृतला मिळाला. पण हे म्हणजे नेमकं काय आहे की तमिळ जे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमची भाषा जास्त जुनी आहे, आणि आपण पुरावे जर बघितले तर संस्कृत आपल्याला जाणवते. तर काय त्याच्या पाठीमागचं कारण आहे? राजकारण याच्यामध्ये असू शकतं की अजून काही वेगळे याच्यामध्ये? संस्कृत ही मुळात कोणत्याही राज्याची भाषा नाहीये, आपली प्राचीन भाषा आहे, भारताची. बरोबर. म्हणजे एखादी भाषा आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून सांगितलं जातं की हिला अभिजात भाषेचा दर्जा द्या. संस्कृत कोणत्याच राज्याकडून प्रमोट होणारी भाषा नाहीये ना, ती बोली भाषा पण नाहीये, ती एका स्पेसिफिक. म्हणजे संस्कृत ही भारताची भाषा आहे. बरोबर. जसं आता तुम्ही बघाल की हिंदीचा वाद, हिंदी इंग्लिश हा वाद तुम्हाला भारतातला माहिती असेल. दाक्षिणात्य राज्य, साऊथ इंडियन्स हे हिंदी भाषा बोलत नाहीत,
ते इंग्लिश आणि वापरतात प्रखर विरोध करतात, बोलत Exactly. नाहीत ही गोष्ट तर आहेच आहे, बरोबर. पण विरोधही प्रखर करतात. आणि नॉर्थ इंडियन उत्तर भारतीय लोक जे असतात ते इंग्लिशला विरोध करतात आणि हिंदी भाषा ते बोलतात. संस्कृतचं तसं नाहीये. संस्कृत उत्तरेतही बोलली जाते, दक्षिणेतही बोलली जाते, पूर्वेतही बोलली जाते, पश्चिमेलाही बोलली जाते. त्यामुळे तिला एकटीला असं प्रमोट करणारं राज्य नाहीये ना. तर त्यामुळे काही गोष्टींमुळे तिला 2005ला मिळाला आहे. पण तामिळ ही साधारण संस्कृतच्या लेवलचीच भाषा जुनी आहे, त्यामुळे तिला लवकर मिळाला. बरोबर. आता हा आपण विचार केला की तमिळला आधी मिळाला, मग संस्कृतला मिळाला, ह्याच्यामध्ये काय असे पात्रता आहेत किंवा काय आपण म्हणूयात त्याला असे संकेत आहेत की त्यामुळे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो? किती ती जुनी असायला लागते, त्याचे काय क्रायटेरिया आहेत? क्रायटेरिया आहे की ती 1500 वर्ष ते 2000 वर्षांपूर्वीची जुनी भाषा असली पाहिजे आणि ती अडॉप्टेड म्हणजे एखाद्या भाषेतून उपभाषा, म्हणजे आता मराठीपासून मालवणी ही तिची बोलीभाषा तयार झालेली आहे, अशी ती भाषा असता नाहीये. ही पूर्णतः स्वतःची तयार झालेली भाषा असणं गरजेचं आहे. तिच्यामध्ये सातत्याने साहित्य निर्मिती होणं गरजेचं असतं आणि ती प्रवाही असली पाहिजे. त्याच्यात आजही साहित्य निर्मिती झाली पाहिजे. तिला सांस्कृतिक वारसा असला पाहिजे आणि हा सांस्कृतिक वारसा तिथल्या लोकांनी स्वीकारला पाहिजे. हे महत्वाचं आहे की लोक जर तो स्वीकारत नसतील तर त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही. त्यामुळे या सगळ्या क्रायटेरिया याच्यावरून ठरते की ती भाषा अभिजात आहे की नाही. मग मला हा एक प्रश्न पडलाय, कदाचित आपल्या सर्व मराठी जनांना पण हा प्रश्न पडेल की आपली मराठी तर एवढी समृद्ध आहे, म्हणजे आपल्या मराठीमध्ये सर्व प्रकारचं साहित्य आहे. म्हणजे लहान मुलांसाठी साहित्य आहे, महिलांसाठी साहित्य आहे, ज्या आपल्याकडे जी जाती व्यवस्था आहे त्याच्यावरती आपल्याकडे साहित्य अवेलेबल आहे. तरी सुद्धा का म्हणजे मागे पडली, का उशीर झाला, आणि त्या सगळ्या साहित्याबद्दल सुद्धा थोडक्यात. नक्कीच. आपण बाकीच्या जर भाषा बघितल्या किंवा बाकीच्या भाषांमधलं साहित्य जर बघितलं तर त्याच्यामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, महानगरीय साहित्य, बालसाहित्य, एकांकिका, नाटक असे प्रकार एवढे जास्त आढळत नाहीत जेवढे मराठीमध्ये आढळतात. मराठीमध्ये फक्त स्त्रीवादी साहित्य एवढं जरी तुम्ही निवडलं तर त्याच्यात दलित स्त्रीवादी साहित्य, त्याच्यात शहरी स्त्रीवादी साहित्य, ग्रामीण स्त्रीवादी साहित्य असे वेगवेगळे प्रकार आहेत. पुन्हा त्याच्यामध्ये साठोत्तरी, स्वातंत्र्यपूर्व काळातलं, स्वातंत्र्योत्तर, 19व्या शतकातलं, 18व्या शतकातलं असे त्याचे उपप्रकार पडलेले दिसतात. म्हणजे मराठी भाषेतलं साहित्यच एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे घडलेलं दिसतंय. तर त्यामुळे ती समृद्ध आहे. आणि आपण जे आता म्हणतो की इसवी सन 8वं शतक, तर असं नाही. मराठी भाषा ही एक 2000 ते 2500 वर्ष एवढी जुनी भाषा आहे. ह्याचं सगळ्यात जास्त क्रेडिट कोणाला द्यायचं असेल तर विदर्भातला गुणाढ्य नावाचा कवी आहे. हा मुळात संस्कृत कवी आहे जो जम्मू काश्मीरच्या राजदरबारात होता. त्यांचा कालावधी काय? त्याचा 2000 वर्ष. ओके. आणि तो जम्मू काश्मीरच्या राजदरबारात होता आणि त्याने पैशाची भाषेमध्ये त्याचं साहित्य लिहिलं आणि त्याचं साहित्य हे रामायण आणि महाभारतानंतरचं महाकाव्य मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये त्याने पैशाची भाषेत हे साहित्य लिहिलं आणि पैशाची भाषा ही मराठी भाषेचं ओरिजिन आहे. तर त्यामुळे मराठी भाषा ही 2000 वर्षांपूर्वीची आहे आणि तिला 2500 वर्षांपूर्वीची आहे असा जो मी संदर्भ सांगितला. ह्याचं कारण म्हणजे तामिळनाडूमध्ये एक शिलालेख सापडलाय कावेरी नदीच्या संगमावरती आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की मराठी कामगार इथे काम करत होते. ह्याचा अर्थ काय, तर 2500 वर्षांपूर्वी मराठी भाषिक लोक किंवा महाराष्ट्रातले काही मराठी लोक तिथे काम करत असण्याची शक्यता आहे. म्हणून मी 2500 वर्षांपूर्वीची मराठी आहे असं म्हणतीये. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सह्याद्री पर्वतामध्ये नाणेघाट आहे, तिथे मराठीतला शब्द असणारे शिलालेख सापडलेले आहेत. तर या संदर्भांवरून मराठी भाषा ही अत्यंत जुनी, म्हणजे
2500 ते 2000 वर्ष एवढा कालावधीतली असण्याची शक्यता आहे. मराठीतला एक पंथ आहे महानुभाव पंथ, तो एक तात्विक संप्रदाय समजला जातो. काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी जे काही फिलॉसॉफी किंवा जी तत्व मांडली ती आता सुद्धा उपयोगात आहेत असं आपण म्हणू शकतो? नक्कीच. महानुभाव संप्रदायाचं जे साहित्य लीळाचरित्र म्हणजे विवेक सिंधू का लीळाचरित्र हा जो वाद मराठी भाषिकांमध्ये असतो, पहिला ग्रंथ कोणता, तर काही लोक म्हणतात विवेक सिंधू, काही लोक म्हणतात लीळाचरित्र. तर ह्यातला जो लीळाचरित्र हा जो ग्रंथ आहे त्याच्यातले दृष्टांत पाठ, तर हे फिलॉसॉफिकल मराठीतलं पहिलं तत्वज्ञान असणारं साहित्य म्हटलं जातं. त्याचा रिलेव्हन्स सांगायचा झाला तर आत्ता मी स्वतः एक रिसर्च करते आहे ज्याच्यामध्ये त्या साहित्यामधलं जे तत्वज्ञान आहे त्याच्यातून जसं आयुर्वेदामध्ये काही रेमेडीज असतात, औषधोपचार, तर तसे त्या साहित्यामध्ये दिसतात आणि त्याचा उपयोग महिलांच्या आरोग्यावरती कसा होतो ह्याच्यावरती मी आता एक रिसर्च करते. आपण फिट स्वतःला जे म्हणतो की मी फिजिकली फिट आहे, ते 3 पार्ट असतात, फिजिकली फिट, मेंटली फिट आणि स्पिरिच्युअली फिट. तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या किती फिट आहात हेही बघणं महत्वाचं आहे आणि तो अभ्यास महानुभाव संप्रदायाने केला. ते केवळ आरोग्यावरती, शारीरिक आरोग्यावरती उपचार नाही केले. महानुभाव संप्रदायाचं मंदिर हे एक मानसिक किंवा आध्यात्मिक विकास किंवा औषधोपचाराचं केंद्र आपण म्हणू शकतो ते मानलं जातं. तिथे त्यांनी अभ्यास असेल, स्वाध्याय किंवा त्यांची प्रवचनं यातून महिलांच्या आरोग्यावरती, म्हणजे आता आई आणि मूल ह्याचं आता आपण बदललेलं नातं बघतो, पण चक्रधर स्वामींनी काही दृष्टांत देऊन, काही लीळा सांगून, त्यांच्या लीळा ना ह्या कथा स्वरूपात असतात, सो ते कथांमधून प्रबोधन करतात. तर यातून त्यांनी महिलांना सक्षम केलं किंवा त्यांच्या मानसिक आरोग्यावरती त्यांनी चांगला प्रभाव कसा होईल. तुम्ही बघा, एखादा पेशंट जर आजारी असेल आणि तो जर म्हणत राहिला की अरे मी मरणार आहे, तर तो नकारात्मक, निगेटिव्ह त्याच्यावरती प्रभाव पडतो आणि तो बरे होण्याचे चान्सेस कमी असतात. पण तोच जर पेशंट सकारात्मक राहिला, त्याची काही श्रद्धा असेल, यातून जर तो पुढे जात राहिला तर तो लवकर बरा होतो. हेच महानुभाव संप्रदायाने त्या काळात ओळखलं नाही. आणि म्हणजे आता ते आधुनिक कदाचित म्हणत असतील की आमचं आहे, बट स्टील ही गोष्ट त्या काळातली आहे, महानुभाव संप्रदायातली. तर या अनुषंगाने मी तो रिसर्च करते आहे. आणि अर्थातच महानुभाव संप्रदायामध्ये जे धवळे, महनब्बा ही त्यांची जी पहिली कवयित्री आहे, तर तिने धवळे लिहिले नाहीत. तिच्या कविता प्रकाराला धवळे म्हणतात. आपण आज लग्नामध्ये मंगलाष्टक म्हणतो, मंगलाष्टक हीच संकल्पना महानुभाव संप्रदायामध्ये धवळे यातून दिसते. इंटरेस्टिंग आहे एकदम. सो म्हणजे आपण आज मंगलाष्टक किंवा लग्नाच्या वेळेला काही म्हणतो काव्य प्रकार असं नाही, तर ह्याची सुरुवातच महानुभाव संप्रदायाने केली. त्यामुळे आत्ताच्या काळातही महानुभाव संप्रदायाचा खूप प्रभाव आपल्याला दिसतोच. पण एवढा प्रभावी असून महानुभाव पंथाविषयी आजकाल किती लोकांना माहिती आहे? म्हणजे आपण दैनंदिन आता मंगलाष्टक आहेत, म्हणजे सगळीकडेच त्याचा सर्रास आपण म्हणजे वापर होतोय, तरी सुद्धा पोहोचलेला नाहीये तो प्रॉपर सगळ्यांपर्यंत. तर त्याच्याकरता काही होऊ शकतं का? कारण शाळेमध्ये एखादा धडा असतो, आपल्याला एखादा चॅप्टर असतो, बस तेवढ्या पुरतच याचं. म्हणजे 8वी ते 10वी महाराष्ट्र बोर्डाने मराठीच्या पुस्तकांमध्ये लीळा चरित्रातल्या लीळा दिलेल्या होत्या. मुलांना ना, म्हणजे मी स्वतः त्यातून गेलेले आहे, मुलांना ना ते अरे बापरे ही कोणती मराठी असं असायचं. मग ते नवनीत किंवा असं कोणत्या तरी गाईडचा वापर करून ते समजून घ्यायचे आत्ताच्या मराठीत आणि प्रश्न लिहायचे. अर्थात शिक्षकांवरतीही अवलंबून आहे की ते कशा प्रकारे ह्या लीळा शिकवतायत. पण महानुभाव संप्रदाय हा संकुचित राहिला कारण त्याच्यामध्ये असणारे रेस्ट्रिक्शन्स, काही निर्बंध आहेत त्याच्यावरती. आणि ते निर्बंध असल्याशिवाय ना, म्हणजे बंधन असावं पण हे फारच जास्त बंधन असल्यामुळे तो रिद्धिपूर असेल, अमरावती असेल, इथपर्यंत मर्यादित राहिला, जास्त बाहेर आलेला नाहीये. तर कदाचित त्याच्या तत्वज्ञानामुळे असेल आणि अर्थातच आजच्या लोकांची मानसिकता,
आपण बंधनं स्वीकारायला तयार आहोत का? आपण बंधनांमध्ये राहू शकतो का? त्यांचं वस्त्रांचे नियम आहेत, राहण्याचे नियम आहेत, आध्यात्मिक नियम आहेत, त्यांची स्वतःची वेगळी फिलॉसॉफी आहे. म्हणजे एक एक्झाम्पल, आपण त्रिमुखी दत्त मानतो. आपल्याकडे सर्रास जो दत्त संप्रदाय आहे तो त्रिमुखी दत्त मानतो, पण महानुभव संप्रदायामध्ये एकमुखी दत्त आहे. ते तीनमुखी मानत नाहीत. किंवा त्यांची पंचकृष्ण संकल्पना आहेत. आपल्याकडे एकच कृष्ण आहे, त्यांची पंचकृष्ण संकल्पना आहे. ते दंडवत प्रणाम असं प्रत्येक वेळेला म्हणतात. आपण हॅलो म्हणतो किंवा आजकाल नमस्कार नमस्ते म्हणतायत, पण ते दंडवत प्रणाम म्हणतात. हे आपल्याला जमणार आहे का? तर या सगळ्यातून कुठेतरी महानुभव संप्रदाय संकुचित राहिलेला असावा असं मला वाटतं. महानुभाव पंथाच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या थोड्याशा आत्ताच्या काळामध्ये थोड्याशा जड वाटतायत, बोजड वाटतायत. याला अनुसरूनच एक प्रश्न आहे की एखादी गोष्ट कठीण आहे म्हणून ती जास्त स्वीकारली जात नाही. थोडक्यात जसं की संस्कृत भाषा असेल, थोडीशी कठीण वाटते म्हणून आपण त्याचा आता बोली भाषा म्हणून वापर करत नाही. ऍक्च्युअली ती आपली भाषा आहे, खरं तर भारताची भाषा आहे, पण आपण खूप लिमिटेड त्याचा वापर करतो. मराठीच्या बाबतीत मला हा एक प्रश्न पडलाय की मराठी तर आपली खूप सोपी आहे, मग ती का त्याचा म्हणावा तसा विस्तार होत नाही? किंवा आता अभिजात दर्जा मिळायला सुद्धा खूप उशीर लागला. सोपी असतानाही का ती अशा कंडिशन मध्ये आहे? हा प्रश्न आहे की इव्हन आताही आपण बोलताना बरेच इंग्रजी शब्द वापरतोय, कारण म्हणजे आपल्याला हे याच्याकरता वापरायला लागतात की जो कोणी आपला पॉडकास्ट बघणार आहे किंवा बघणार आहे, जे तरुण मुलं आहेत आत्ताची एकदम कॉलेज गोईंग किंवा अशी, त्यांना हे शब्द माहीत नसतील असं जाणवतं. बरोबर, कारण ह्याचंच कारण आहे की तुम्ही घरामध्ये किती मराठी बोललात किंवा तुमच्यावरती आधी मातृभाषेचं शिक्षण झालंय का तुमचं मातृभाषेतून. म्हणजे युनेस्कोचा स्वतःचा रिसर्च आहे किंवा केनियामध्ये रिसर्च झालेला आहे की जर मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतून झालं बालवयामध्ये तर त्यांना जास्त कळतं. आता फॉर एक्झाम्पल उदाहरणादाखल मी सांगते की आपले आई बाबा असतील, आपले काका काकू किंवा तू किंवा मी, आपण मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहोत, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकलेले आहोत. आपल्याला तोटा झाला का? अजिबात नाही. आपल्याला इंग्रजी भाषाही बोलता येते, मराठीही येते, हिंदीही बोलता येते. माझे काही इंग्रजी माध्यमात शिकलेले मित्रमैत्रिणी आहेत, ते फाडफाड इंग्लिश बोलतात, एकदम फाडफाड. म्हणजे आपल्याला वाटतं की अरे बापरे काय इंग्रजी बोलतात ही लोक, पण त्यांचं ग्रामर चुकलेलं असतं. ते फक्त शब्दांच्या पुढे शब्द ठेवत जातात किंवा काय त्यांची थोडीफार इकडे तिकडे वाक्यरचना करून भराभर इंग्रजी बोलतात आणि आपल्या मराठी लोकांना बापरे हा इंग्रजी बोलतो, कॉन्फिडन्स असतो त्यांना. पण आपण मराठी माध्यम मध्ये शिकलेले जे विद्यार्थी आहोत हे ग्रॅमॅटिकली बरोबर इंग्रजी बोलतो. हे माझं ऑब्झर्वेशन आहे 100%. आणि अर्थात प्रश्न हा होता की आपली मराठी मागे का राहिली. तर एक गोष्ट म्हणजे इंग्रजीचा झालेला बागुलबुवा. म्हणजे अरे तुला बाहेर जायचंय, तुला सायन्स घ्यायचंय, तुला कॉमर्स घ्यायचंय, तुला डॉक्टर वकील व्हायचंय, तुला इंग्रजी आलंच पाहिजे. मग इंग्रजी आलंच पाहिजे, मग तुम्ही काय करता तर मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये टाकता. मग ती आई म्हणते बेबी स्टॉप. अरे व्हॉट स्टॉप? अरे थांब ना, म्हण ना. सो तुम्ही घरामध्ये असं. मी इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरती येणार आहेच आहे, कारण तो एक वेगळा चर्चेचा विषय असणार आहे, त्याच्यावरती मी नंतर येतो. पण आता प्रमाण भाषेच्या बद्दल आपण थोडक्यात बोलूया की मराठी भाषेच्या बाबतीत बरेच वेळेला म्हणतात की बोली भाषेचा वापर केला पाहिजे, प्रमाण भाषेवरती काय इतकं आपण अडकून पडलो आहोत. तर खरंच प्रमाण भाषा असायला हवी की बोली भाषेमधून बोललेलं चालतं किंवा आपण व्यवहारामध्ये बोली भाषा चालते? काय नेमकं दोन्हीपैकी कुठल्या लँग्वेजला प्रेफर केला पाहिजे असं वाटतं? अर्थातच दोन्ही भाषा महत्वाच्या आहेत. प्रमाण मराठी आणि बोलीभाषा. बोलीभाषा ही त्या त्या ठिकाणमधली संस्कृती दाखवतात आणि प्रमाण मराठी हे सगळ्या राज्याला मिळून एक ठेवण्याचं काम करते. आता म्हणजे एक उदाहरण देते, आता मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आहे, त्याची निमंत्रण पत्रिका आलेली आहे, ती प्रमाण मराठीमध्ये असणार. आता त्यांनी जर ते नागपूरचे आहेत किंवा कुठल्या तरी प्रदेशाचे आहेत म्हणून तिथली बोलीभाषा जर वापरली असती तर हे मालवणी लोकांना कळलं असतं का? हे कोल्हापुरी लोकांना, म्हणजे आता जर त्यांच्या रेसिपी
त्यांनी जर सांगितली की आमच्याकडे सांबार पोहेत, हम्म. हा आपल्याला वाटतं की सांबार म्हणजे सांबार, इडली सांबार इडली मधलं मधला सांबार रस्सा, हा पण त्यांच्याकडे नागपूरमध्ये सांबार म्हणजे कोथिंबीर, हम्म. हे आपल्याला माहिती नाहीये, किंवा असे बरेच प्रकार आहेत. हा तर यामुळे बोली भाषा ही व्यवहार भाषा सगळ्यांना कळण्यासाठी उपयोगी नसते. हम्म. तर त्यामुळे प्रमाण मराठी असणं गरजेचं आहे सगळीकडे. बरोबर. मराठीची आता बोलीभाषेचाच विषय निघालाय, तर बोलीभाषेमध्ये खूप असे शब्द आहेत की जे म्हणजे रांगडे त्या स्पेसिफिक ठिकाणाचं ते दर्शवतात काहीतरी, तिथलं वैशिष्ट्य सांगतात. शिव्या विशेष करून, हो. त्या शिव्या म्हणजे आपल्याला असं वाटतं का की शिव्या ही एक नकारात्मक गोष्ट आहे किंवा ती चांगली गोष्ट नाहीये. एखाद्या शासकीय ठिकाणी जर शिव्यांचा वापर झाला तर तो एक गुन्हाच समजला जातो थोडक्यामध्ये. तर शिव्यांच्या बाबतीतलं काय सांगता येईल, काय असं म्हणता येईल की एकदा असाच एक झालेला आहे इन्सिडन्स, घटना, की संसदेमध्ये एका आमदाराने शिवी दिलेली म्हणून त्याला बहिष्कृत केलेलं होतं, कारण ते सांसदिक नियमांमध्ये बसत नाही, असंसदीय. असंसदीय आहे. तर हे अपशब्द या खाली शिव्या येतात. शिवी देणं ना वाईट नसतं मुळात, कारण ते तुमच्या भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. मराठीत शब्द आहेत, आता मला खूप राग आला आहे यासाठी एवढं वापरण्याऐवजी मी एक शिवी दिली तर माझा राग जास्त कळेल. हा तर त्यामुळे शिव्या हा त्या भाषेचा एक भाग असतो. आणि मराठी शिव्या ना म्हणजे हिंदी शिव्यांपेक्षा मराठी शिव्या एकदम छान वाटतात. किंवा मी स्वतः मालवणकडची आहे, तर आम्ही ना प्रत्येक वाक्याची सुरुवात शिवी देऊन करतो. आमच्या मनामध्ये वाईट नसतं, मेल्या, साल्या, कुत्र्या, अरे मरतस काय, हा हे आम्ही असं फ्लुएंटली बोलतो. त्याचा आम्हाला वाईटही वाटत नाही आणि समोरच्याला त्याच्यापेक्षा. इव्हन कॉलेज गोईंग स्टुडंट किंवा नॉर्मली आपण सगळेच बोलताना नॉर्मली शिवाय देऊन जातो. हो. किंवा मग कधी कधी असं विचारतो की नाही जर आजूबाजूला बघून हे सगळं केलं पाहिजे, तर खरंच हे असं जे पाळतात ते योग्य आहे का? हो, म्हणजे काही शिष्टाचार जो असतो सुकड, तर त्याच्या नियमानुसार पाळावं. अपशब्द सार्वत्रिक ठिकाणी वापरताना नियम असले पाहिजेत, पण ते भाषा व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे, म्हणजे भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. त्यामुळे शिव्या म्हणजे आमच्या इथे एकाने आईवरच्या ज्या शिव्या असतात ना त्याच्यावरती संशोधन केलेलं आहे. शिव्या म्हणजे भावना कशी व्यक्त होते आईवरच्या शिव्यांवरून किंवा बहिणीवरच्या शिव्यांवर. मग प्रश्न हाच पडतो की बाबा एखाद्याला राग व्यक्त करायचा आहे, तर तो नेमकं काय म्हणजे कमी शब्दामध्ये भावना त्याच्यामध्ये मांडू शकतो. किंवा मी ना जेव्हा सिनियर कॉलेजला गेले तेव्हा मला कळलं की मुलग्यांमध्ये जशा आईवरून शिव्या दिल्या जातात ना तसं मुलींना बाबांवरून देतात, अपोजिट. तर असं मला हे तिकडे कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं की असं स्पेसिफिक जेंडरवरून सुद्धा शिव्या ठरवल्या जातात. यावरून अजून एक मला इंटरेस्टिंग गोष्ट आहे की काही आपल्यामध्ये असे मजेशीर शब्द आहेत ज्याचं ट्रान्सलेशन आपण करू शकत नाही, किंवा आपण म्हणतो की समजा आता मला एखादा शब्द आहे, कार्ट्या हा शब्द आहे, किंवा फॉर एक्झाम्पल बाप हा शब्द आहे. बाप हा शब्दाला जर मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं तर मी काय करणार, किंवा हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करायचं तर मी काय करणार त्याला. स्पेसिफिक शब्द नाही. तुम्हाला बाप म्हटल्याच्यानंतर तुम्हाला काय येईल, फार तर फार फादर येईल. बट बोली भाषा जी आपण म्हणतो ती त्याच्यातून दिसत नाहीये. अर्थात या संदर्भातच माझ्या विभाग प्रमुख आहेत शकुंतला गावडे यांनी ते स्वतः अनुवाद करत होता. आमचा बाप आम्ही, नरेंद्र जाधवांचं जे पुस्तक आहे त्यांनाही हा शब्द अडलेला की बाप हा जो मराठी शब्द आहे याला तसा संस्कृतमध्ये शब्दच नाहीये. म्हणजे बाप मधून जे दिसतं ना ते संस्कृतमध्ये नाही, कारण संस्कृत ही खूप शिष्टाचार असलेले डिसेंट हाय क्लास लोकांची अशी भाषा असल्यामुळे बाप हे त्याच्याच रिफ्लेक्ट होत नाही. तू म्हणालास तसं कार्टी, किंवा आता बघ मी जर म्हटलं की तुझा चेहरा चंद्रमुखासारखा आहे, तू चंद्रमुखी आहेस, मुख चेहरा असं म्हणेन, पण मला राग आला तर मी थोबाड म्हणेन.
पण आता हे थोबाड हे तू इंग्लिश मध्ये कसं ट्रान्सलेट कसं करणार? माउथ म्हणजे नॉर्मली आपण तोंड, हा पण तू म्हणजे फेस, ब्युटिफुल फेस अँड ते ठीक आहे, हँडसम. पण थोबाड, माझी ही भावना थोबाड, हे तू नाही करू शकत. मी थोबाडीत मारली, तू स्लॅप म्हणशील, पण मी थोबाडीत मारली, कानशिलात लगावली, श्रीमुखात भडकवली, हे तू नाही ट्रान्सलेट करू शकत. सो मराठीचा हा लहेजा आहे. हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे की ती तशीच्या तशी इंग्रजी भाषेत किंवा डिसेंट लँग्वेजमध्ये ती ट्रान्सलेट होत नाही. त्याच्यात तुमच्या भावना दिसतात आणि अर्थात मराठी वळवावी तशी वळत असते. म्हणजे एखादा जर एखाद्या स्पेसिफिक मोडमध्ये असेल तर तो तसाच रिॲक्ट होणार. एक्झॅक्टली. आणि तर त्यासाठी मराठीमध्ये ना खूप शब्द आहेत. डोकं फुटलं, टाळकं फुटलं, तुझ्या टकुऱ्यात जात नाहीये का, एका डोकं यासाठी ह्यांच्याकडे मस्तकापासून टकुऱ्यापर्यंत खूप सारे शब्द आहेत. म्हणूनच तुमची भावना कशी, समृद्ध हीच आपली ओळख. तुझी भावना कशी आता तिथे, आता मी जेव्हा म्हणते तुझी भावना, हा तर ही सुद्धा आपण वळवावी तशी वळवू शकतो. म्हणजे तुझी भावना नावाची कोणी मैत्रीण असली तर भावना नाही तर म्हणतातच ना, मराठी भाषा वळवावी तशी ती वळत जाते असं आपण म्हणतो. तशी मराठीमध्ये नावं सुद्धा खूप मजेशीर ठेवतात. बऱ्याच वेळेला आपण जर कोणाला रॅन्डमली विचारलं की बाबा तुझं समजा नाव आहे, जे काही नाव असेल त्या नावाचा अर्थ काय, तर बऱ्याच जणांना तो माहिती नसतो. तर नाव ठेवताना काय विचार केला पाहिजे आणि काय अशी मजेशीर नावं आहेत जी आता आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि ती कदाचित नसती ठेवली तर बरं झालं असतं, असं आपण ज्यांना माहिती ते तरी असं म्हणतील कदाचित. म्हणजे माझा एक मित्र आहे शुभम नावाचा, तर मी त्याला, खूप कॉमन नाव आहे, खूप सगळे ठेवतात आणि शुभम हे नपुंसक लिंगी नाव आहे. त्यालाच विचारायला मी जेव्हा त्याला म्हंटल ना, रे नपुंसक लिंगी नाव आहे, तू तर पुल्लिंगी आहेस ना, त्याला मेल्याहून मेल्यासारखं झालेलं. शुभम याचा अर्थ आहे की चांगलं होणं, शुभम भवतु असं जे आपण म्हणतो, म्हणजे चांगलं होणं. पण हे नपुंसक लिंगी आहे. किंवा एखाद्या सविता हे जे मुलीचं नाव ठेवलं जातं, तर सवितृ हा पुल्लिंगी शब्द आहे. सवितृ या शब्दाचं तृतीया एक वचन हे सविता होतं. त्यामुळे हे स्पेसिफिकली नाव मुलग्याचं असलं पाहिजे, ते मुलीचं ठेवतात. किरण म्हणजे मुलीचंही असतं मुलग्याचंही असतं, कळतच नाही की हा नक्की मुलगा आहे की मुलगी आहे. तर असे आजकाल काही ट्रेंडिंग नावं ठेवली जातात. राहाल एक आहे, काहीतरी RAHYL, याचा अर्थ म्हणजे वाचता पण येणार नाही अशा प्रकारचे. हा, राहिला तो होता राहिला असं वाटतं त्याचं नाव वाचताना. आता अशा कंडिशन मध्ये काय करणार, काय तो, हा त्याची चूक नाहीच आहे. किंवा ना हल्ली एक ट्रेंड आहे, संस्कृत नाव ऋग्वेद जर हे संस्कृत नाव असेल तर मुलीचं नाव ऋग्वेदा का, म्हणजे हा शब्दच स्त्रीलिंगी असं म्हणून ठेवत असतील कदाचित. किंवा आता वृषाली हे नाव खूप कॉमनली मुलींचं ठेवलं. वृषाली म्हणजे बैलांची रांग. वृष, हा, तर म्हणजे तुमची मुलगी बैलांची रांग आहे का. निमेष, हा माझे एक होते सर, त्यांचं नाव निमेष होतं. त्यांना श कसा लिहायचा हेच कळायचं नाही त्याच्यात, शहामृगातला की षटकोनातला. आणि निमेष म्हणजे काय, अर्धा देव. सो कळतच नाही की आपण काय, मुलांचं आई बाबांचं नाव एकत्र करून एखादं नाव ठेवायचं म्हणून ठेवतात. तर आता तसंच अपरोक्ष परोक्ष असेल हे शब्द, हा आपण वापरतो की माझ्या अपरोक्ष एखादी घटना घडली, चुकीचं आहे. परोक्ष घडली. पराहा अक्ष म्हणजे डोळ्यांच्या पाठी घडणं. हा, आपण बरोबर उलट बोलतो. अपरोक्ष म्हणजे डोळ्याच्या समोर घडलेली, अपराहा अक्ष म्हणजे जे डोळ्याच्या पाठी घडलेलं नाही. हे निगेटिव्ह या अर्थी असतं. हा, तर जे डोळ्याच्या समोर घडलेलं आहे. किंवा आता लग्न सराईत चालू आहे, तुम्हाला अशा खूप पत्रिका येतील, आमंत्रण आणि निमंत्रण, ह्याच्यामध्ये त्यांचे वाद चालू असतात. आमंत्रण द्यायचं की निमंत्रण द्यायचं. आमंत्रण देतो आपण, लग्नाचं कायम आमंत्रण द्यायचं असतं. आ अधिक मंत्र म्हणजे बोलावणे, आगमन या अर्थी असतं. निमंत्र म्हणजे जाणे या अर्थी. म्हणजे आता सेंड ऑफ असेल तर निमंत्रण ठीक आहे, पण लग्नाला तुम्ही बोलावता तेव्हा तुम्ही आमंत्रण दिलं पाहिजे. नाही, पण तरी लक्षात आलं नाही म्हणजे
आमंत्रण म्हणजे तुम्ही बोलवताय, बोलावता. पण निमंत्रण म्हणजे पण बोलवणंच की त्याच्यात नाही वेगळं नाही, कसं? निमंत्रण म्हणजे एखादी व्यक्ती जात असेल तिला निरोप, निर्गच्छती, गच्छती, गमगच्छ. मग निरोपाचा समानार्थी शब्द आहे निमंत्रण? आमंत्रण निमंत्रण हे समानार्थी. नाही नाही नाही, निरोपाला समानार्थी शब्द निमंत्रण आहे का? निमंत्रण नाही. नाही. पण मग आपण जे म्हणतो की त्यांना निरोप देतोय, तर मग कसं? त्यासाठी निमंत्रण पत्रिकेवरचं जे टायटल असतं ना, त्या संदर्भात मी म्हणते लग्नाचं आमंत्रण द्यायचं की लग्नाचं निमंत्रण द्यायचं, तर लग्नाचं आमंत्रण द्यायचं. निरोप समारंभ असेल तर त्याचं तुम्ही निमंत्रण देऊ शकता. गुजराती म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर येतं एक शाकाहारी माणूस. दाक्षिणात्य लोकांकडे आपण बघितलं तर आपल्याला काय इडली डोसा दिसतो. तू खूप ठिकाणी फिरलीयस, विदेशामध्ये पण जाऊन आलेली आहेस. मराठी माणूस म्हटल्यानंतर काय लोकांच्या डोळ्यासमोर येतं? खरं सांगू तर मराठी म्हटल्यावरती ना त्या लोकांना वडापाव, मिसळ ह्या गोष्टी आठवतात. पण ऍक्च्युली हे आपले पदार्थ नाहीयेत. हा, वडापाव तर आपला नाहीच आहे मुळात. पण मराठी भाषा म्हणजे मराठीच, केवळ मराठी हेच एवढे मोठे, म्हणजे तांदळाची भाकरी, मासे, भात कोकणापासून सुरुवात केली तर तिकडे नागपूर पर्यंत पार त्यांचे पदार्थ. हे म्हणजे मी नागपूरला गेलेले, पुरणपोळी आपला पदार्थ आहे. तर तुला काय वाटतं पुरणपोळी म्हटलं तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? तर एक पिवळ्या रंगाची अशी पोळीच्या साईजची पोळी. मी नागपूरमध्ये जी पुरणपोळी खाल्ली आहे ना, ती अशी थोडी लिक्विड फॉर्म मध्ये होती आणि ते त्याला पुरणपोळी म्हणायचं. व्हेरिएशन आहे. हा, हे म्हणजे अर्थात पदार्थांमध्ये व्हेरिएशन आहे त्यांच्याकडे. त्यामुळे मराठी म्हटल्यावर ते स्पेसिफिक एक पदार्थ असा येतच नाही. तू पानगी कादंबरी वाचली असेल, पानगी हा कोकणातला पदार्थ आहे, तर ह्याच्यावरती कादंबरी आहे. किंवा अनेक बेडेकरांचं खाऊचं पुस्तक असेल, त्यांनी पारंपरिक पारंपरिक पदार्थांवरती त्यांनी अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे, फक्त महाराष्ट्रीयन पदार्थ. आणि जर तू आत्ता मुंबईतला ट्रेंड बघितलंस ना, तर जिथे महाराष्ट्रीयन टिपिकल महाराष्ट्रीयन पदार्थ मिळतात तिथे खूप गर्दी असते, प्रचंड. कारण महाराष्ट्रीयन पदार्थांची चवच तशी आणि व्हेरिएशन्स. मोदक आपल्याकडचे, पुरणपोळी, मिसळ, तर असे खूप पदार्थ आहेत आपल्याकडे. त्यामुळे स्पेसिफिक जसं तू म्हणलं साऊथ इंडियन म्हणजे इडली डोसा नाही, आपण महाराष्ट्र म्हणजे खूप पदार्थ. खरडा बिरडा, कोकणी लोक पण खरडा खातात. हो, नाही खरडा म्हणजे काय असं एका महाराष्ट्रातल्या एखाद्या एरिया पुरता तो मर्यादित नाही खरं तर. पण हाच पदार्थ कोकणातही आवडतो. ते ठेचा खातात. तुम्ही विदर्भ मराठवाड्याकडे खरडा खातात, कोल्हापूरकडे खरडा खातात. शेंगदाण्याची चटणी, शब्द फक्त वेगळे, बाकी त्याचा जो सार आहे किंवा जो आपण मूळ जो पदार्थ आहे तो सगळीकडे सारखाच आहे. कदाचित सोलापूर मधली शेंगदाण्याची चटणी कोकणी माणसाला नाही जमत, ती सोलापूरची, ती सोलापूर, तिकडे तो खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याची. किंवा पुणे साईडला गेलास ना तर ते शेंगदाणे खूप घालतात आणि कोकणी लोक खोबरं खूप घालतात. अर्थात जी गोष्ट जिथे जास्त अवेलेबल आहे ती पदार्थांमध्ये वापरली जाते. आणि महाराष्ट्राला ना एकतर खूप राज्य अटॅच आहेत. गोवा आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्य प्रदेश, अशी खूप, गुजरात, छत्तीसगड, अशी खूप राज्य अटॅच असल्यामुळे त्या राज्यांची संस्कृती आपल्याकडे त्या सीमा भागांमध्ये, तर त्यांचे पदार्थ आपल्याकडे, त्यांचे पदार्थ करण्याच्या पद्धतीही आपल्याकडे, त्यामुळे व्हेरिएशन्स आहेत आपल्याकडे बऱ्यापैकी. म्हणजे बाहेर गेल्याच्या नंतर आपल्या विषयी म्हणजे मराठी माणसाविषयी आपुलकीची भावना होते, निर्माण होते. हो, म्हणजे ना खरं सांगू की आपण महाराष्ट्रात, म्हणजे आता माझं आडनाव सांगितलं तर लोकांना कळतं ब्राह्मण, महाराष्ट्रीयन ब्राह्मण. किंवा जाती जातींमध्ये ना आपण विभागले गेलोत. म्हणजे जेव्हा तुम्ही परदेशात जाता, ह्याच्यावरती एक रील सुद्धा आलाय अथर्व सुदामेचा, बाहेर गेल्यावरती तुम्ही फक्त मराठी या टॅगलाईन खाली येता, बरोबर, तिथे तुम्ही जाती बघत नाही. तर मराठी, अरे तू मराठी आहेस असं होतं. किंवा इव्हन बाहेरच्या राज्यांमध्ये तुम्ही देवळांच्या लाईनमध्ये असाल, तिरुपती किंवा पिठापुरमला, मग अरे हा ते मराठी बोलतायत, मराठी दिसतायत, असं होतं. ते असं म्हणणार नाही की अरे ते ब्राह्मण दिसतायत किंवा ते मराठा दिसतायत, असं काही बोलणार नाही. ते मराठी, जातीवाद जो आहे ना तो तिकडे दिसत नाही. त्यामुळे अर्थातच बाहेर गेल्यावर त्यांना मराठी लोकांविषयी
मराठींमध्येही चांगले संबंध आहेत आणि मराठी लोकांविषयी, हा तुम्ही महाराष्ट्राचे ना, असं तुम्ही वडापाव खाता का? पण हा म्हणजे सेम हे जसं मराठी माणसाविषयी त्यांचं मत आहे तसंच मराठी खाद्यपदार्थांविषयीचं काय मत आहे? ऑब्व्हियसली ते चांगलंच असणार आहे. हो नक्कीच, कारण ना त्यांना आपल्याकडचे पदार्थ हे मसाल्यांवरून चांगले होतात. हा, तर हे मसाले जे आहेत ना, हे परदेशामध्ये किंवा बाकीच्या राज्यांमध्ये अट्रॅक्ट करतात लोकांना. वडापाव करण्याची पद्धत ही, इथे जो वडापाव बनतो तो तसा अमेरिकेत नाही होत. त्यामुळे मराठी पदार्थांविषयी ना खूप लोकांना क्रेज आहे. जसे आपण महाराष्ट्रीयांना म्हणजे काय आता बुद्धिनाठी असेल, इटालियन पदार्थ खायला जास्त सरसावलो, चायनीज, पण बाहेरचे लोक मराठी खातात, मराठी पदार्थ खातात, त्यांना आवडतात आपले पदार्थ, कारण ते सात्विक पौष्टिक असतात आणि त्यासोबत टेस्टी सुद्धा. हो, म्हणजे आता इडली डोसा आवडता पदार्थ आहे, माझा सुद्धा आवडता पदार्थ आहे, पण ते आंबवलेले आहेत. तुम्ही पानगी खा किंवा पातोडे खा, आपले मराठी पदार्थ हे आंबवलेले नसतात. कोणताही तो मराठी पदार्थ बघ, हे आंबवून, कुचवून, जळून असे केलेले नसतात. ते साध्या प्रोसेसने पटापट होणारे, चांगले, आणि ज्यातून जे खाल्ल्यावरती तुम्हाला बरं वाटेल. अन्न हे पूर्ण ब्रह्म, हे आपलं वाक्यच आहे. तर असे ते पदार्थ असतात. आपला हा विदेशात आपली मराठी पोहोचली, हे सगळं आपण बघितलं. याच विदेशी भाषेचं आपल्याला खूप वेड आहे, जे की नसायला हवं असं या सगळ्या एकूण परिस्थितीवरून मला असं वाटतं. इंग्लिश मीडियम, मगाशी आपण डिस्कशनच्या सुरुवातीला आपण जे बोलत होतो की खूप इंग्लिशचं आपल्यावरती आक्रमण झालंय. तू बाहेर जाऊन आलेली आहेस, रिसर्च केलेला आहेस अमेरिकेमध्ये, हार्वर्डमध्ये. तिथे एकूण कसं वातावरण आहे या सगळ्याच्या बाबतीत, त्यांच्या भाषेच्या बाबतीत, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, ते जसं त्यांची लँग्वेज जगभर पसरली आहे, इंग्लिश लँग्वेज ही जगभर पसरली आहे, आपली मराठी मात्र महाराष्ट्राच्या आतमध्ये म्हणजे आपल्या राज्यात सुद्धा तेवढीशी विस्तारली जात नाहीये, किंवा आपण ती बोलत नाही असं म्हणूया. इंग्लिश मिडियमचा एवढा बागुलबुवा झालेला आहे सध्या, त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजे? काय असं वाटतं की हा कुठेतरी प्रश्न चुकतोय. कारण सांगू, मराठी भाषा ही जगातली 13व्या नंबरची भाषा आहे. भले ती पहिली नसेल, पण ती शेवटची नाहीये, अत्यंत अल्पसंख्याक नाहीये, ती 13 नंबरची व्यवस्थित भाषा आहे. असंख्य काही कोटींमध्ये लोक आहेत की जे मराठी बोलतात. हा, तर अर्थात हार्वर्ड युनिव्हर्सिटी असेल, तिथे इंग्रजीचा प्रभाव असणं, म्हणजे आता मी मराठीत बोलायला लागल्यावरती तिथल्या लोकांना कळणार नाही. त्यामुळे रिसर्च पेपर इंटरनॅशनल लेवलला पब्लिश करताना तुम्हाला ते इंग्रजीतच करावे लागतात, ते मराठीत नाही होत. पण तू जर नरेंद्र मोदींना ऑब्झर्व केलंयस का, ते ना हिंदीत बोलतात, बाहेर गेले तरी ते हिंदीत बोलतात, ते इंग्रजीत बोलत नाहीत. का तर हिंदी आपली भाषा आहे. आता तू जर्मनीत तुला जर जायचं असेल, तू टोफेलचा अभ्यास करशील, पण तुला जर्मन भाषेची ग्रेड 1 पूर्ण असल्याशिवाय तू जाऊ नाही शकत. तुला जर्मनीतलं तुला ड्रायव्हिंग लायसन लागतं, त्याशिवाय तू जर्मनीत नाही जाऊ शकत. हे तिथल्या प्रदेशाने ना त्यांच्या भाषेसाठी केलेले नियम आहेत. म्हणजे आता फॉरेनचं जाऊ देत, तू जर केरळला जरी गेलास आपल्या भारतात, तर ते पहिल्यांदा मल्याळम मध्ये बोलतात, कर्नाटक मध्ये गेलास ते कन्नड मध्ये बोलतात, आणि नंतर जाऊन तू म्हणालास की मला कळत नाहीये हिंदी इंग्रजीत बोललास, तर ते जाऊन मग तुझ्याशी हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधते. आपण काय करतो, हॅलो, आपण सुरुवातच हॅलोने करतो. मला असं वाटतं की तुमचा व्हिडिओ सुद्धा आहे हॅलो या शब्दावरती. तर अर्थातच आपण हॅलो म्हणून सुरुवात करतो, आपण नमस्ते का नाही म्हणत, नमस्कार का नाही म्हणत आपण. तर हा जो इंग्रजीचा बागुलबुवा आहे तो आपणच जास्त वाढवतो की अरे नाही, माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेला तरच तो मोठा होईल. आणि इंग्रजी माध्यमातली मुलं असतात ना, ती शाळेत इंग्रजी शिकतात, घरी येऊन ते मराठीत बोलतात. माझ्याकडची तर ते मालवणी भाषेत बोलतात इंग्रजी माध्यमातली मुलं. हा, तर अर्थातच म्हणजे त्या मुलांची ना धड एक भाषा होत नाही, म्हणजे ते धड इंग्रजी नाही, धड मराठीही नाही, धड मालवणीही नाही.
तर यापेक्षा तुम्ही मराठी भाषेतूनच शिक्षण द्या, मराठी भाषेतच शिकवा. आणि इंग्रजी, आता जर आपला नियम बघितलास तर पहिलीपासून इंग्रजी आहेच, तर तुमचं इंग्रजी चांगलं होणारच आहे. तर त्याच्यात तोटा असा काहीच नसतो. पण आजच्या जगामध्ये इंग्रजी इंग्रजी, अरे तुझा मुलगा मराठीमध्ये म्हणजे पाठी राहणार, हे जे ठसवलंय ना पालकांच्या मनात, तिथे प्रॉब्लेम आहे. पण जसं आधीचे आपले आई वडील असतील किंवा आपल्या आजूबाजूला आपण बघतो, आपण सगळे मोठे झालो आहोत, मराठी मीडियम मध्ये शिकलो आहोत, आपले सगळे मित्रमैत्रिणी चांगल्या चांगल्या ठिकाणी काम करतात, त्यांना मराठी मीडियमचा कधी प्रॉब्लेम झाला नाही. मग आत्ताच अशी काय सिच्युएशन आहे की आपण मराठी मीडियम कडे नको जायला, आपण इंग्लिश माध्यमामध्येच आपल्या मुलाला टाकायचं, वेगवेगळे क्लासेस लावले जातात, मुलांवरती त्याचं खूप जास्त बर्डन येतं. मग ही मुलं काय, म्हणजे त्यांना पुढे अशी करिअरच्या कुठल्या संधी उपलब्ध होणार आहेत की त्यांनी फक्त इंग्लिश मिडियमच्याच माध्यमामध्ये आपल्या मुलांना घालायला प्रेफर केलंय? एकतर इंग्रजी ही जागतिक स्तरावरची भाषा आहे, याचा कदाचित तो प्रभाव असू शकतो. आणि आपल्याला नाही, मग हा प्रभाव असेल तर आपलेच जे काही आत्ता जे विदेशामध्ये लोक राहत आहेत, जे खूप मोठ्या मोठ्या पदावरती आहेत, ते तर मराठी माध्यमात किंवा त्यांच्या भाषेमध्ये शिकलेले. जसं की ऍज अन इंडियन म्हणून इतर राज्यातले पण जे लोक असतील ते त्यांच्या लँग्वेजमध्ये शिकले, आपले मराठी जे लोक आहेत ते आपल्या भाषेमध्ये शिकले आणि ते आता खूप मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. पण त्यांना तर काही प्रॉब्लेम आला, कारण आपण इंग्रजीकडेही लक्ष देतो. आपलं, मी तेच मगाशी म्हटलं की मराठी माध्यमाच्या मुलांचं सुद्धा इंग्रजी चांगलंच असतं. पण हा जो बागुलबुवा, हा जो शब्द मी सातत्याने सारखा म्हणतेय, हा बागुलबुवा वेताळासारखा आहे. विक्रम वेताळाची तू कथा ऐकली असशील, तो वेताळ जातच नाही त्याच्या राजा विक्रमाच्या पाठीवरून. तसा हा इंग्रजीचा आहे की माझा मुलगा मराठी माध्यम मध्ये राहिला तर तो अमेरिकेत जाऊ शकणार नाही, असं नसतं. आपले APJ अब्दुल कलाम हे त्यांच्या भाषेत शिकले, पण ते राष्ट्रपती होते, अख्ख्या जगामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यामुळे असं नाहीये की पण आता अर्थात पालकांना कोण समजावणार, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला जी जाणवते ना, आपल्याकडे एक मानसिकता आहे की राजा छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला यायला हवे शेजाऱ्याच्या घरात, माझ्या घरात नाही. माझा मुलगा डॉक्टर किंवा वकीलच व्हायला हवा, पण छत्रपती जन्माला येऊ देत शेजाऱ्यांच्या घरात. इथे चुकतं. समाजामध्ये बदल घडवताना तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवा, कारण तुमच्यापासून समाज चालू होतो. त्यामुळे तुमचा मुलगा, म्हणजे मला जर कधी पुढे मागे विचार करायचा असेल ना, तर मी त्याला मराठी मीडियम मध्येच घालेन, मराठी भाषेतूनच त्याला शिक्षण देईन. हा बदल तुम्ही स्वतःपासून केला पाहिजे, तरच पुढे जाऊन एक एक करत समाजात. पण मग याच्यामध्ये पालकांचं असं म्हणणं असतं की क्राऊड, आता खूप शब्द ऐकायला मिळतो हा, की क्राऊड चांगला नाहीये मराठी मीडियम मध्ये, किंवा शिक्षक तेवढेसे नाहीयेत, प्रॉपर शिकवत नाहीत, आणि ज्या ऍडव्हान्स आत्ता ज्या सगळ्या गोष्टी जग इतकं पुढं चाललंय, म्हणजे हे नको ते विचार का त्यांच्या डोक्यामध्ये येत आहेत. आणि याच्यामुळे होतंय असं की मराठी मीडियम मध्ये पालकांचं आपल्या मुलांना प्रवेश देण्याचं प्रमाण कमी झालंय, त्याच्यामुळे साहजिकच शाळा कमी होत आहेत, आणि मग त्याचा ऑल ओव्हर इफेक्ट असा होतोय की दर्जा पण घसरत चाललाय. हे खरं आहे का, आणि ह्याला कोण जबाबदार आहे? अर्थात म्हणजे आता तू ही साखळी समजून घे, दुष्टचक्र झाले थोडक्यात. आता सपोज म्हणजे एखाद्याला शाळेला अनुदान कधी मिळतं, जर त्याची पटसंख्या, विद्यार्थी तेवढे असतील तर त्यांना तेवढी अनुदानं मिळतात. जर तुम्ही मुलंच पाठवत नाहीयेत पालक, तर पटसंख्या कमी होते. पटसंख्या कमी झाली की तिथले शिक्षक तेवढे कमी होतात. मग कुठूनही आलेले शिक्षक तिथे असू शकतात. अनुदान नाही, शिक्षकांना पगार नाही, शिक्षक शाळा सोडून जातात, किंवा आहे त्या पगारात मी काय शिकवणार, असं कदाचित होऊ शकतं. आणि यातून शाळांचा दर्जा घसरतो. मग ते ज्यांना नाहीच जमत, आता काही इंग्लिश मिडियमच्या फी जर तू बघितल्यास तर काही लाखांमध्ये असतात. नाही, मला हा इंग्लिश मिडियमच्या शाळांवरती मला काही गोष्टी आहेत ज्या खूप सिरियस आहेत ऍक्च्युली. जसं की आपण मराठी मीडियम मध्ये पहिलीच्या आधी काहीतरी बालवाडी असते, एकच असते, बालवाडीनंतर पहिलीमध्ये प्रवेश मिळतो. फीस अत्यंत कमी असते, म्हणजे सगळ्यांना परवडण्याच्या दरामध्ये, म्हणजे
कमी याच्यात शिक्षण मिळतं. इंग्लिश मिडियममध्ये पहिलीच्या पण आधी म्हणजे फर्स्ट स्टँडर्डच्या आधी पण काही टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्प्यामधली फीस ही हजारांमध्ये आणि कदाचित लाखांमध्ये सुद्धा आहे. ही लोकांना कशी परवडते हा एक भाग झाला. आणि दुसरी गोष्ट, तिथे बहुतांशी ठिकाणी कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेतलेले असतात, ज्यांना अत्यंत कमी पगारावरती काम दिलेलं असतं. तुम्ही काम करा, एवढा तुम्हाला मानधन मिळणार. मराठी मीडियमच्या शाळांमध्ये ऍटलिस्ट शिक्षकांची भरती प्रॉपर वेने होते, तरी इंग्लिश मिडियममध्ये तशी सुद्धा होत नाही. असं बऱ्याच ठिकाणची कंडिशन आहे. काय त्याच्याबद्दल सांगशील? एकतर इंग्रजी शाळा जेव्हा आपण उभारतो, एखादी संस्था शाळा सुरू करते, त्याला अनुदान मिळण्याच्या पद्धती असतात, त्याचे नियम असतात. त्याच्यात जेव्हा शाळा बसत नाहीत ना, तेव्हा त्या प्रायव्हेट शाळा होतात. प्रायव्हेट शाळांमध्ये प्रचंड पैसे घेतले जातात, कारण त्यांना शाळा चालवायची असते, शिक्षकांचे पगार करायचे असतात. हे सगळं त्या फी मधून घेतलं जातं मुलांच्या. म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या फी तुला जास्त दिसतील. आणि पालकांना परवडतं, कारण स्टेटस, जे आजकाल तू बघितलं असेल की आयफोन असलेली व्यक्ती ही स्टँडर्ड समजली जाते. तसं स्टेटस साठी ना, लोकांना दाखवण्यासाठी खूप गोष्टी आजच्या जगात केल्या जातात. त्यातली ही एक गोष्ट की आपलं मूल इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं. आणि मगाशी जसं आपण म्हटलं की दुष्टचक्र, ह्या दुष्टचक्राची सुरुवातच पालक करतात ना. आपलं मूल शाळेत पाठवत नाहीत, मग पटसंख्या कमी करून घेतात, शिक्षक जातात, अनुदानं बंद होतात, मराठी शाळा ओस पडतात. हे कधी बदलेल? जेव्हा तू राहतोस ती गल्ली, सगळीच्या सगळी मुलं मराठी शाळेत जातील. बाजूच्या शहरातली मुलं मराठी शाळेत जातील, पटसंख्या वाढेल, शिक्षक वाढतील, अनुदान मिळेल. आणि आता तर आपली अभिजात भाषा झालेली आहे, तेव्हा अनुदान मिळायलाही प्रश्न नाही. मग हे चक्र पुन्हा सुरळीत होऊ शकतं स्वतःमध्ये बदल केला तर. आणि असं पण एक रिसर्च पण असं सांगतो की मराठी मीडियम मधून किंवा आपल्या भाषेतून, मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर त्याचा फायदा होतो, त्याचा इफेक्टिव्हनेस वाढतो. त्याबद्दल काय रिसर्च आहे एक्झॅक्ट? तो युनेस्कोचा रिसर्च आहे. युनेस्को आणि केनिया मध्ये हा रिसर्च झालेला आहे की मातृभाषेतून जेव्हा तुम्ही शिक्षण घेता तर त्याचा जास्त प्रभाव हा मुलांवरती होतो, कारण मुलं तेव्हा जास्त त्यांची बुद्धी विकसित होत असते. म्हणून बघ की तू लहान मुलं जर बघितली असशील तर आई बाबा जे बोलतात ना, तर ते अडॉप्ट करत असतात. हे कधी घडतं? मग तसंच मातृभाषेतून शिक्षण देताना त्यांना घरच्या पद्धतीने शिकल्यासारखं वाटतं. म्हणून आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे वैद्यकीय शिक्षण आहे, इंजिनिअरिंग आहे, हे मातृभाषेतून करण्याचा प्रयत्न सुरू आहे. का तर मुलांना ते कळलं पाहिजे. बऱ्याच इंग्रजी कन्सेप्ट्स आहेत की ज्या कधी कधी मुलांना कळत नाहीत. तर त्या तुमच्या मातृभाषेतून समजावून सांगितल्या तर ते जास्त कळतात. कारण जी भाषा आपण पोटात असल्यापासून ऐकतो तर त्या भाषेत शिकणं हे जास्त प्रभावशाली असतं. तो रिसर्च हेच सांगतो की 1 ते 5 ह्या वयोगटातल्या मुलांना जर मातृभाषेतून शिक्षण दिलं, मातृभाषेत समजावलं तर त्यांचा विकास जास्त होतो. कारण इंग्रजीमध्ये शिकताना त्यांची थिंकिंग इंग्रजी नसते, ते जन्माने मराठी असतात. इंग्रजीमध्ये ऐकून ऐकून ते घोकमपट्टी करतात आणि तसं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची स्वतःची क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये संपते. तर त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं त्या रिसर्चचा सारांश आहे. नाही, पण पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही जर इंग्लिश मीडियम मध्ये मुलांना टाकलं तर त्यांचं इंग्लिश सुधारतं, घरी मराठी असते त्यामुळं मुलांना मराठी पण भाषा बोलता येते. आणि इंग्लिश मीडियम मध्ये एक म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतं की हा फायदा आहे की इंग्लिश मीडियम मध्ये वेगवेगळ्या लँग्वेजचे लोक असतात, म्हणजे जसं की हिंदी किंवा इतर भाषेतले पण मुलं असतात. मग प्रत्येकाशी इंटरॅक्शन करताना त्यांना ती भाषा बोलता येईल, तर मग माझा मुलगा ऑलराऊंडर होईल. हा समज आहे का गैरसमज आहे? अंधश्रद्धा आहे. कारण घरी मराठी, शाळेत इंग्रजी. आता मला सांग, इतिहास हा तुझा आवडता विषय होता का? म्हणजे कोणता आवडता नावडता? म्हणजे आता आपण होतो की इतिहास माझा आवडता. मग नावडता कोणता होता? नावडता आपण गणित म्हणूयात. ठीक आहे, गणित. मग नावडता विषय तुला इंग्रजीमध्ये एकदम पडवून आवडेल का? नको असणार आहे. म्हणजे आता सामान्यपणे मी सांगते, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र हे मुलांना नाही आवडत विषय. नॉर्मली आवडत नाही. नाहीत.
हे इंग्रजीमध्ये का शिकायचे? मेन काय, तुम्हाला सायन्स, मॅथ्स आणि इंग्रजी हे 3 विषय तुम्हाला इंग्रजीत आले तर काय तुम्ही पुढे सायन्स घ्याल, कॉमर्स घ्याल, तुम्हाला उपयोगी पडतं. पण इतिहास भूगोल का इंग्रजीचा त्याच्यावरती भार असला पाहिजे ना त्या मुलावरती, ज्याच्यामध्ये आपलं ओरिजिन आहे, आपला इतिहास सांगितला जाणार छत्रपती आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा मराठी मध्ये शिकण्याची मज्जा आहे, ती इंग्रजीत आहे का? म्हणजे मगाशी आपण जे डिस्कशन करत होतो की मराठी शब्दांना इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन नाहीये, तर तेच इथं लागू पडतं. माणसाच्या उत्पत्तीचा इतिहास हा 3रीतला पुस्तक आहे इतिहासाचं, हे इंग्रजीत काय शिकायचं? आपला महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल हा इंग्रजीत शिकण्यात काहीच अर्थ नाहीये का? तर जस्ट तुम्हाला त्या काही टर्मिनॉलॉजीज कळतात म्हणून इंग्रजी. मग तू गुगल ट्रान्सलेशन कशाला निर्माण झालं ना? तुला एवढंच इंग्रजी आहे तर तू गुगल ट्रान्सलेट कर. हे सगळं झाल्याच्या नंतर, आता एवढे सगळे टप्पे पार केल्याच्या नंतर मराठी ही अभिजात भाषा झालेली आहे. 5 ऑक्टोबरला हा सगळा सोहळा झाला, अधिकृतरित्या मोहर उमटली की आता मराठी ही अभिजात भाषा आहे. लोकांनी आनंदोत्सव साजरा केला, लोकांनी मेसेजेस केले, शुभेच्छा दिल्या एकमेकांना. पण हे फक्त एवढ्या पुरतच मर्यादित आहे असं वाटतंय का? काय स्वतःहून आपण केलं पाहिजे? मराठी म्हणून आपण मराठीच्या विस्तारासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? मराठीच्या विस्तारासाठी आपण जास्तीत जास्त मराठी बोलण्याकडे. आता तू म्हणतोस की स्टेटस, मला सांग, तू एखाद्या मुलीला किंवा मुलाला विचारतोस जेवलीस का, तू कशात लिहितोस? म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर मी जे टाईप करणार आणि 1 असा टाईप करणार. तर व्हॉट इज द J1? जेवण? ऍक्च्युली त्याचा काहीच अर्थ नाहीये. किंवा तू लिहिताना ना ते रोमन लिपीत लिहित असशील, JEVAN, जेवण करून. रोमन ही मराठीची लिपीच नाहीये. मराठी भाषा आणि देवनागरी लिपी हे ते कॉम्बिनेशन आहे. जेव्हा मराठी सगळे बोर्ड मराठी करा असं जे आंदोलन झालेलं मध्यंतरीच्या काळात, लोकांनी ना ते काय, सागर रेस्टॉरंट फॉर एक्झाम्पल, सागर रेस्टॉरंट हे देवनागरीत केलं. हे मराठी नाही ना, सागर उपहारगृह असं व्हायला हवं. उपहारगृह हा मराठी शब्द आहे, रेस्टॉरंट म्हणजे हा इंग्लिश शब्द आहे आणि त्याचाही तुम्ही. तर लोकांना ना जेवढे जास्तीत जास्त मराठी शब्द, आता आपणही मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरतो आहोत, आपल्याला सवय झाली, ही सवय बदलली पाहिजे. तर कुठेतरी आपली अभिजात मराठी भाषा झालेली आहे ना, तर त्याला पुढे त्याचा विस्तार. पण नाही, ही सवय झाली पाहिजे हे मान्यच आहे आपल्याला. पण काही काही शब्द जे आहेत, नॉर्मली सुद्धा आपण जे शब्द बोलतो ते शब्द आजकालच्या मुलांना, जे काही इंग्लिश मीडियम मध्ये शिकणारे मुलं असतील, त्यांना ते नाहीत कळत आहेत. मग अशा वेळेला त्यांच्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचे तर काय मधला मार्ग कुठला अवलंबला पाहिजे? कोण घडवतं? तर पालक घडवतात. बरोबर. ही जबाबदारी पालकांची आहे ना. तर आता लोकसत्ता पेपर जर तू बघितलास तर ते मराठी भाषेला जास्त प्राधान्य देतात आणि त्यांचं तत्व आहे, जर इंग्रजी भाषेतले पेपर हे जर मराठी शब्द वापरत नसतील तर मग मराठी पेपरने इंग्रजी शब्द का वापरावेत? आता कोर कमिटी हा आपण युजली वापरतो, सर्वसाधारणपणे हा शब्द आपण वापरतो. ते सुकाणू समिती हा शब्द वापरतात. खूप म्हणजे बेसिक शब्द ही कुठेतरी सुरुवात व्हायला हवी ना. आपण मराठी जर जास्त बोललो, मराठी भाषा, तरच ही गोष्ट कळणार आहे. आणि मुलांना ती गोष्ट कळत नाही कारण तुम्ही सांगितलीच नाहीत. तुम्ही लहानपणापासून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगा, रामायण महाभारतातल्या कथा सांगा, तर कुठेतरी त्यांना जाऊन मराठी कळणार आहे ना. तुम्ही शिकवतानाच मम्मा आणि डॅडा शिकवला तर आई बाबांचा अर्थच नाही कळत. तर हे कुठेतरी इमोशनल आहे आणि ते बदलणं गरजेचं. पालकांची भूमिका याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आहे. आणि पालकांनी जर मराठी ही माझी भूमिका असं जर म्हटलं तरच पुढे घडणारी पिढी ही मराठी बोलेल. आणि शासनाच्या स्तरावरती काय प्रयत्न व्हायला हवे? अभिजात दर्जा तर आता सरकारतर्फे देण्यात आलेला आहेच आहे, पण त्यांनी प्रत्यक्षात आता कुठल्या कुठल्या गोष्टींवरती काम होणार आहे?
आता अभिजात दर्जा मिळाल्यावरती अर्थातच सगळ्या ग्रंथालयांना, महाराष्ट्रामध्ये जेवढी ग्रंथालयं आहेत त्या सगळ्यांना अनुदानं मिळतील, सगळी अनुदानित ग्रंथालयं होतील. भारतामध्ये मराठी भाषा ही सर्व विद्यापीठांमध्ये शिकवली जाईल. नंतर मराठी साहित्यासाठी अनुदान मिळेल किंवा मराठी भाषेमध्ये जो रिसर्च होणार आहे, जे संशोधन होणार आहे किंवा जी पुस्तकं, साहित्य निर्मिती होईल त्याला कमीत कमी अडथळ्यांशिवाय अनुदानं मिळतील. आणि मराठी भाषेला जास्तीत जास्त वैश्विक लेव्हलला वैश्विक पातळीवरती कसं नेता येईल यासाठी प्रयत्न शासनाकडून केले जातील. असंच नेहमी वाटत राहतं आणि या निमित्ताने तर अजून जास्तच वाटेल की मराठी भाषा ही या सीमापुरती नको, ती महाराष्ट्राच्या बाहेर जावो, भारताच्या बाहेर जावो, पूर्ण जगामध्ये त्याचा विस्तार होवो. आणि आत्ता जी काही 13वी म्हणून लँग्वेज आहे, 13व्या क्रमांकावर आहे आपली, 20 अंडर 20 मध्ये आहे, म्हणजे पहिल्या 20 मध्ये आहे, पण ती पहिल्या 10 मध्ये येऊ, पहिल्या 5 मध्ये येऊ अशी पर्सनली माझी स्वतःची इच्छा आहे. आपल्या सगळ्यांची ती इच्छा असायला हरकत नाही. अभिजात भाषेच्या दर्जाच्या निमित्ताने आपण हा पॉडकास्ट आयोजित केला होता आणि खूप छान मजेशीर माहिती मिळाली. इथे आल्याबद्दल धन्यवाद. मराठी भाषेच्या निमित्ताने तुमचेही काही प्रश्न असतील, तुमच्याही काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा. वसुमती करंदीकर ह्या ज्या आपल्या गेस्ट आहेत त्यांच्यापर्यंत तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या आम्ही पोहोचवू आणि त्याची योग्य उत्तरं, शास्त्रोक्त पद्धतीने उत्तरं तुम्हाला मिळून जातील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या कमेंट्स करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा नक्की द्या. मराठी भाषेवरती आम्ही एक सविस्तर व्हिडिओसुद्धा केलेला आहे. हा जसा सविस्तर व्हिडिओ केला आहे अभिजात भाषेवरती, तसंच मराठी भाषा किती जुनी यावरती सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ केला आहे. त्याला आत्तापर्यंत भरभरून प्रतिसादही तुम्ही दिला आहे. तो जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील, ज्या काही तुमच्या शंका असतील, प्रतिक्रिया असतील त्यासुद्धा आम्हाला नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.